मुंबई किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचल्याने पाणी तुंबल्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। साचलेल्या पाण्यामुळे वाहनं बंद पडून या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करत असताना दुसरीकडे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीसही शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या मी किंग सर्कल माटुंगा येथील किंग सर्कल या परिसरामध्ये उपस्थित आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पाणी या किंग सर्कल परिसरामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे इथे जी वाहनं आहेत, चारचाकी वाहनं आहेत, सोबतच मोठमोठे जे ट्रक आहेत ते बंद पडलेत आणि त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती जी ठाण्याकडे जाणारी जी लेन आहे त्या लेनवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एकीकडे वाहनं बंद पडलेली आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे, तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पंपाच्या सहाय्याने या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर काही प्रमाणात यश आल्यानंतर लगेचच पुन्हा पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा तेवढाच पाणी या ठिकाणी साचल्याचं वारंवार पाहायला मिळतंय। आता काही तासांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे, मात्र जर पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा ही परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे। आपण इथे जर बघितलं तर पुढे एक जो ट्रक आहे तो बंद पडलेला आहे आणि अगदी बाजूला आपण एक ट्रक पाहू शकतो, तो सुद्धा ट्रक बंद पडले आहे। सोबतच पुढे काही चारचाकी वाहनं सुद्धा बंद पडलेली आहेत, तर दुचाकी स्वारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्येला सामोरे जावं लागतंय। आता एकीकडे आपण पाहतोय वाहतूक कोंडी होऊ नये किंवा ज्या रांगा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती ती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एकीकडे मुंबई वाहतूक पोलीस प्रयत्न करत असताना दुसरीकडे पाण्याचा निचरा करण्यासाठी इथे पालिकेकडनं शर्थीचे प्रयत्न हे केले जात आहेत। आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुढील काही तासात जर पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र इकडची परिस्थिती काय असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।